दुःखद घटना घडली आहे. अजित पवारांचे निधन झालंय. तुम्ही अजित पवारांसोबत काम केले, काय तुमची प्रतिक्रिया? महाराष्ट्राच्या राजकारणातलं अत्यंत मोठं व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादा पवार. अजितदादा म्हणजे अशी एक शक्ती होते, सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा त्या माणसाबद्दल सोबत जर काम केलं तर अनेक आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी जगायला शिकवत होतं. स्वच्छ सुंदर देखणं अशी कामं उभी करण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. दादांचं नेतृत्व म्हणजे या महाराष्ट्राला गती देणारं नेतृत्व. या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये बरोबर समाजकारण आणि समाजकारणाबरोबर विकासकारण, याच्यामध्ये दादा म्हणजे एक टॉपचे नेते होते. त्यांनी जी एखादी बिल्डिंग जर बांधली, धारदार कोरदार आणि अत्यंत सुबक पद्धतीने उभं केली नाही तर त्यांना कधी आवडली नाही. रस्ते, विकास प्रक्रिया, शहरांची महत्त्व याच्यातला जाणीव असणारा दर्जेदार नेता म्हणून महाराष्ट्रात अजितदादांचं नाव आहे. मला जेव्हा पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली काम करायला मिळालं, त्यावेळेस त्यांना पाहता पाहता त्यांचे अनेक गुण आपल्या स्वतःमध्ये घेण्यामध्ये आम्हासारख्यांना यश आलं. बोलणार ते धारदार आणि काम करणार ते एकदम देखीव आणि रेखीव काम करणार. वक्तशीरपणा, वेळेची बांधणी अजितदादांच्या माध्यमातून आम्ही पाहिली. आज खरं तर सकाळीच अचानकपणे असा खूप मोठा धक्का माझ्यासारख्याला बसला की बातमी समोर आली आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीची प्रचार यंत्रणा चालू असताना अचानकपणे त्या सगळ्या आम्ही प्रचार यंत्रणा थंड झाल्या, थांबवल्या. आणि महाराष्ट्रातला एकही माणूस असा नाही की अजितदादांच्या व्यक्तिमत्वावर तो नाराज असू शकतो. विरोधकांनासुद्धा दर्जेदार वागणूक आणि सन्मानपूर्वक वागणूक देण्याची पद्धत अजितदादांची राहिली. अशी माणसं परत घडणं खूप कठीण आहे. पुणे जिल्ह्याचं तर खूप मोठं नुकसान झालं, पण पुणे जिल्ह्याबरोबर महाराष्ट्राचं एवढं मोठं नुकसान झालं तर हा महाराष्ट्र कधी भरून काढू शकत नाही, अशी भावना आजच्या दिवसाच्या निमित्ताने होते. माझ्यासारख्याला दादा जाण्यानं आज खूप मोठं दुःख झालेलं आहे. जेव्हा जेव्हा त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली तेव्हा दादा आमच्या आठवणीतला दादा, आम्ही त्याला विसरू शकत नाही असा दादा आज गेला आहे. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. हे महाराष्ट्रावर आलेलं संकट परमेश्वरानं त्यांच्या कुटुंबावर आलेलं दुःखद प्रसंग परमेश्वर कमी करण्याचं प्रार्थना परमेश्वराकडे करतो आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. तुमच्या काही आठवणी आहेत का अजितदादासोबतच्या, की त्या तुम्हाला आता म्हणजे आठवण येत आहेत? अजितदादांचा प्रसंग मला आजही आठवतो. मी जेव्हा पुणे जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून 2007 साली मी पुण्याला निवडून गेलो आणि मुलाखतीच्या दरम्यान, पदाधिकारीच्या मुलाखतीच्या दरम्यान, त्यावेळेस स्वर्गीय वल्लभशेठ बेनके जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि अजितदादा मुलाखती चालू होत्या आणि मलाही त्यांनी विचारलं, तुला काही पदाधिकारी व्हायचं आहे का? तर मी त्यांना सांगितलं, मी नव्यानंच निवडून आलो आहे आणि पदाधिकारी मला दादा व्हायचं नाही, मला पुढच्या टप्प्यात करा, मी चांगलं काम कराल. तर दादाने ठीक आहे म्हणले, अरुणला पुढच्या वेळेस पदाधिकारी करू. आणि विशेष म्हणजे जेव्हा हा सगळा प्रसंग 2-2.5 वर्षानं पुन्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या त्यावेळेस दादा भक्कमपणे मला जिल्हा परिषदचं काम करायची संधी दिली. आणि नुसतं जिल्हा परिषदचं काम करायची उपाध्यक्ष म्हणून काम करायची संधी दिली नाही, तर एक
प्रभावी काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी माझी खास बारामतीसाठी नियुक्ती केली आणि बारामती तालुक्यामध्ये विशेष त्यांच्या मतदारसंघामध्ये मला काम करायला मिळालं. सोबत अनेक वेळ त्यांना भेटलो. उत्तर पुणे जिल्ह्यात जेव्हा जेव्हा निघायचे त्यावेळेस त्यांच्या फोनवरनं मला संपर्क व्हायचा. मला मंचर आणि माझ्या भागातून त्यांच्यासोबत गप्पा मारायला आणि बसायला खूप आवडायचं. अनेक वेळा त्यांनी मला हेलिकॉप्टर सारख्या ठिकाणीसुद्धा सोबत घेऊन गेले आणि एक असा मोठा नेता आमच्या तरुणांचा आयडॉल आज हरपला आहे. हे दुःख आम्ही सहन करणंसुद्धा आमच्या दृष्टीने खूप कठीण आहे. शेवटची भेट किंवा बोलणं कधी झालं? शेवटची भेट मी जिल्हा परिषदचं आत्ता चालू जिल्हा परिषदचं तिकिटाच्या संदर्भात माझ्यावर होत असणाऱ्या अन्यायाच्या संदर्भात मी दादांशी बोललो आणि त्यांच्या PAला फोन केला. PSला त्यांचा फोन केल्यानंतर त्यांना मी माझा एक पत्र त्यांना पाठवलं आणि ते पत्र वाचून दादांनी परत मला फोन केला. मी फोनवर बोललो आणि त्यांनी त्यांच्या मनातल्या काही भावना माझ्याशी व्यक्त केल्या आणि त्यावेळेस माझं बोलणं त्यांच्याशी झालं. आता साधारण 10 दिवसाच्या प्रसंगात तिकीट जाहीर होण्याच्या अगोदर 2 दिवस दादा माझ्याशी बोलले आणि त्यांनी बोलल्यावर निश्चितपणे माझ्यासारख्याला एक पुष्टी मिळाली, ऊर्जा मिळाली, शक्ती मिळाली. आणि अरुण, याच्यामध्ये मी तुला आत्ता मदत करू शकत नाही असंही त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं. त्यांच्या अडचण काय होती तेही सांगितलं, पण तुला न्याय द्यायला हवा होता हेही ते सांगण्यात विसरले नाही.